नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा यूट्यूब चॅनलमध्ये आणि ग्रेप मास्टर ॲपमध्ये देखील आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, सध्या पाऊस सुरू झालेला आहे आणि मागच्या आठवड्यात पाऊस, या आठवड्यात पाऊस, यामुळे सगळीकडे शेतकरी बंधूंची दाराफान झाली आहे। पोगा स्टेजमध्ये शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे। फक्त द्राक्षच नव्हे तर सोयाबीन असेल, मका असेल, कांदाचं रोपं असतील किंवा इतर भाजीपाला पिकं असेल, सगळीकडेच शेतकऱ्याची अडचण होऊन बसलेली आहे। आणि ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये द्राक्षामध्ये बागा पोगा स्टेजमध्ये घट येण्याची समस्या ही वाढीस लागलेली दिसून येत आहे। कोणी म्हणतं मुळात एप्रिल छाटणीनंतर चांगली सूक्ष्म घट निर्मिती असेल तर बागा जिरत नाही, कोणी म्हणतं जर चांगलं स्टोरेज असेल तर बागा जिरत नाही, कोणी म्हणतं की जर चांगलं नियोजन तुम्ही एप्रिलला केलं असेल तर तुमची बाग अजिबात जिरणार नाही। परंतु पाऊस आल्यानंतर, बाग पोग्यात आल्यानंतर मात्र शेतकरी सैरभैर होतो आणि काय करू, हे औषध मारू का ते औषध मारू। मग हळूहळू पाय आपले दुकानदार बंधूंकडे वळतात आणि दुकानदाराला आपण म्हणतो की दादा एक चांगलं असं औषध, पॉवरफुल औषध आम्हाला दे की जेणेकरून माझी बाग जिरणार नाही। परंतु पोगा स्टेजमध्ये पाऊस झाला, घट जिरायला लागले तर आपला शेतकरी सैरभैर होऊन जातो। जशी माय लेकराला धरत नाही त्या पद्धतीचं बीपी वाढतो, शुगर वाढते आणि रात्रभर पाऊस थपथपल्यानंतर शेतकरी कासावीस होऊन जातो आणि काय करू आणि काय नाही असं त्याला होऊन जातं। परंतु मित्रांनो, आपण द्राक्ष बाग 10-20 वर्षापासून करतो। दरवर्षी बाग पोगा स्टेजला येते, दरवर्षी सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस पडत असतो, दरवर्षी बागा जिरण्याची समस्या येत असते। त्याचबरोबर ढगाळ हवामान, कमी सूर्यप्रकाश, पाऊस जास्त, आर्द्रता जास्त, त्यावेळेस परत तुमच्याकडे डावणी करप्याचा अटॅक हा होत असतो आणि त्याचबरोबर जर तुमची बाग फुलोरामध्ये असेल तर तिथे गळकूस देखील होत असते। म्हणजे हे सगळे प्रॉब्लेम हे आपल्या 5वीला पुजलेले आहेत। तरी पण दरवर्षी नंतर छाटल्यानंतर आपण आपला बीपी वाढवून घेण्याचं काय कारण आहे? याला कारण एकच, ते म्हणजे आपण अजिबात प्री प्लॅनिंग करत नाही। आपल्याकडे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नाही, आपल्याकडे एखादी स्ट्रॅटेजी अजिबात नाही। आणि सगळी स्ट्रॅटेजी, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर किंवा प्लॅनिंग हे आपण आपल्या आरशाजवळ चिटकवलेलं पाहिजे की जेणेकरून किती परिस्थिती गंभीर हो, किती पाऊस येऊ, पोगा स्टेजमध्ये पाऊस येऊ किंवा फुलोरावस्थेमध्ये पाऊस येऊ, अजिबात न घाबरता शांत डोक्यानं आपल्याला आपल्या प्रोटोकॉलप्रमाणे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रमाणे आपल्याला काम करत जायचं। एक इंच भूमी लढवायची आहे, आत्मविश्वास ठेवायचा आहे आणि आलेल्या संकटाला तोंड द्यायचं आहे। इतकं साधं सोपं सरळ काम आपल्याला करायचं आहे। परंतु नेहमीच येतो पावसाळा, त्या पद्धतीनं पुढच्या वर्षी मी पावसाळ्यात घर बांधेल, पावसाळा निघून जातो मग म्हणतो मी आता हिवाळ्यात घर बांधेल, हिवाळा जातो नंतर उन्हाळा येतो आणि मग म्हणतो आम्ही उन्हाळ्यात घर बांधू। त्या पद्धतीनं आम्ही दरवर्षी स्ट्रॅटेजी, प्लॅनिंग हे पुढं ढकलत असतो आणि एखादं संकट आलं की हाडबडून गडबडून जात असतो। खरं तर सूक्ष्म घट निर्मिती मजबूत करायची असेल आणि आपली बाग पोगा स्टेजला जिरू नये असं जर वाटत असेल तर आपल्याला उन्हाळ्यामध्येच भरपूर असं काम करणं गरजेचं आहे। त्याच्यामध्ये माती परीक्षण तुम्ही केलं आहे का, माती परीक्षणानुसार तुम्ही खतांचे डोस दिले आहे का, माती परीक्षणानुसार तुम्ही सॉईल रिक्लेमेशन केलं आहे का, म्हणजे पेज कसं आहे त्यानुसार सल्फर किंवा इतर काही डोसेस असतील, ॲसिड डोसेस असतील ते तुम्ही दिले आहे का, त्याचबरोबर तुम्ही चांगल्या प्रकारे पाणी नियोजन केलं आहे का, वाढ रोधक PGRचा वापर तुम्ही केलेला आहे का, कॅनोपी नियोजन, काडी नियोजन तुम्ही केलेलं आहे का, याचबरोबर एप्रिल नंतर सूर्यप्रकाश कसा होता, हवामान कसं होतं, कॅनोपी कशी होती, ह्या गोष्टी देखील तितक्याच महत्त्वाच्या आहे। ढगाळ हवामान कसं होतं, कमी होतं, जास्त होतं, त्याचबरोबर तुमच्या विहिरीचं जोम कसं आहे, त्याचबरोबर आपल्या बागेचे पानं डावणी आणि करप्यापासून शेवटपर्यंत वाचलेले होते का, पानं शेवटपर्यंत टिकलेले होते का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याचबरोबर पांढऱ्या मुळांची संख्या छाटणी केली त्यावेळेस कशी होती, त्याच वेळेस माझ्या जमिनीचा प्रकार कसा आहे, जमिनीची खोली कशी आहे, जमिनीचा स्ट्रक्चर कसं आहे, हे पण गोष्टी महत्त्वाच्या आहे। त्याचबरोबर जमिनीचा pH, EC, कॅटायन एक्सचेंज कॅपॅसिटी ह्या गोष्टी पण महत्त्वाच्या आहे। त्याचबरोबर माझ्या जमिनीमध्ये असणारा ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कर्ब, गांडवाळांची संख्या, बॅक्टेरियाची संख्या कशी आहे, जैविक सृष्टी कशी आहे, हा पण अतिशय महत्त्वाचा मुद्दा त्यामध्ये आहे। हे आणि असे अनेक ज्ञात अज्ञात मुद्दे हे सूक्ष्म घट निर्मितीसाठी काम करत असतात आणि या सगळ्या मुद्द्यांच्या आधारे आपली बाग जिरणार की नाही जिरणार, आपल्या बागेत सूक्ष्म घट निर्मिती स्ट्रॉंग तयार झाली आहे की कमकुवत आहे, अशक्त आहे, हे मुद्दे देखील तितकेच महत्त्वाचे आहेत।
आणि ही सगळी गोष्टी करून देखील आपल्याला पोगा स्टेजमध्ये काही वाढरोधक औषधांचा वापर करायचा आहे, काही सीविड PGRचा वापर करायचा आहे, काही न्यूट्रिएंटचा वापर करायचा आहे, जसे फॉस्फरस पोटॅशचा देखील वापर आपल्याला करायचा आहे. आणि मित्रांनो, बुडत्याला काडीचा आधार, त्या पद्धतीनं आपल्याला काही ना काही स्ट्रॅटेजी पोगा स्टेजमध्ये करायची आहे. आणि याच्यामध्ये काही वाईट नाही, उम्मीद पे दुनिया कायम आहे, आशा वरतीच आपण जगतो. त्यामुळे पोगा स्टेजमध्ये जरी काही गडबड झाली तर काहीतरी टॉनिक, काहीतरी औषधचा वापर करून आपल्याला ती बाग जगवण्याचा प्रयत्न आपण करणं तितकंच महत्त्वाचं आहे. पोगा स्टेजमध्ये काही ना काही औषध आपल्याला फवारणी करायचे, बुडत्याला काडीचा आधार, त्या पद्धतीनं आपला त्या औषधाच्या भरोश्यावर नशीब आजमावायचं आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. परंतु आपल्याला काहीतरी प्रयत्न हे केलेच पाहिजे. त्यामुळे एखादा पोगा स्टेजमध्ये एखादं चांगलं औषध जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. मित्रांनो, मी काल परवा एका दवाखान्यात भेटलो. एक आमची गावची मुलगी होती, ती भेटली. तिच्या वडिलांचा ॲक्सिडेंट झाला. ॲक्सिडेंटमध्ये तिची पूर्ण फॅमिली होती. त्याच्यामध्ये वडिलांचं ॲक्सिडेंट होऊन ते वारले. आईच्या खुब्यामध्ये दुखापत झाली, तिथं तिचं ऑपरेशन करावं लागलं. आणि तिच्या भावाला पण डोक्याला गंभीर इजा झाली, गंभीर जखमा झाल्या, त्याचंही ऑपरेशन केलं. तिला मी विचारलं की तुझ्याकडे मेडिक्लेम पॉलिसी होती का, तर ती नाही म्हटली. आणि अकस्मात असा 5-10 लाखाचा मोठा डोंगर, एकीकडे वडील वारलेले, एकीकडे 5-10 लाखाचा मोठा खड्डा, अशा ह्या विवंचनेमध्ये त्या गरीब माऊलीने काय करायला पाहिजे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आपण कुठेतरी वाईट परिस्थिती तयार होऊ शकते, त्यासाठी आपण प्री प्लॅनिंग केलं पाहिजे. हेच मला याच्यातून सांगायचं आहे की एक मेडिक्लेम पॉलिसी असते तर तिचं बरंचसं डोक्यावरचं ओझं हे नक्कीच कमी झालं असतं. परंतु असो, तर त्याच पद्धतीनं आपण दरवर्षी द्राक्षबाग करतो, दरवर्षी बाग पोग्यात येते, दरवर्षी बागेमध्ये पाऊस पडतो. आणि त्यासाठी आपण काहीतरी प्री प्लॅनिंग स्ट्रॅटेजी ही केलीच पाहिजे. हे याच्याकडे मी तुमचं लक्ष वेधू इच्छितो. तर मित्रांनो, त्याच पद्धतीनं आपण द्राक्षबाग करणार आहोत, करत आहोत. तर आपल्या बाग पोग्यात जिरणे, डावणी करपा येणे, गळकूज होणे, ह्या समस्या ह्या आपल्याकडे येणारच आहेत. आणि ह्या समस्येसाठी आपण तयार असायला पाहिजे. आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन आणि क्युरेटिव्ह ॲक्शन ह्या दोन्ही मार्गांनी आपल्याला ह्या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचे आहे. मित्रांनो, आता आपण बघितलं की पोगा स्टेजमध्ये बाग जिरणे, डावणी करपा आणि गळकूज ह्या 3 समस्या आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये दिसत आहे. याच्यामध्ये 10 ते 30 दिवसाची बाग असताना हा हाय रिस्क पिरियड असतो. इथे पानं लुसलुशीत असतात, विगर जास्त असतो आणि त्या ठिकाणी आपल्याकडे डावणी करप्याचा अटॅक देखील वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे अशा ह्या गडबडीमध्ये, अशा ह्या परिस्थितीमध्ये आपण जेव्हा एखाद्या खंडोबाच्या कारणासाठी जात असतो त्यावेळेस तिथे आपल्याला ताट वाढून आलेलं असतं मस्तपैकी तंदुरीचं. त्याच पद्धतीनं आपण बाग छाटली, सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये पाऊस असेल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे डावणी करपा येऊ शकतो, पोगा स्टेजमध्ये घट जिरू शकता, गळकूज होऊ शकते. आणि ह्या सगळ्या परिस्थितीसाठी आपली तयारी असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपलं प्री प्लॅनिंग असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं स्ट्रॅटेजी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर लेबर, मशिनरी, औषधांची बेगमी करणं गरजेचं आहे. पैशाची तजवीज करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर खत, पैसे, PGR ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या घरामध्ये आणून ठेवून आलेल्या प्रॉब्लेम विरुद्ध लढण्यासाठी आपण तयार असणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर पोगा स्टेजमध्ये पुन्हा एकदा सांगतो की SOPचा वापर, M45 CPU इफिशियंटचा वापर आपलं करणं गरजेचं आहे. वेल्झो टुलिपचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर कॉम्बिएप आणि अल्गामिटचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. त्याचबरोबर छाटणीच्या नंतर 3 बोर्ड देणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर एकरी 400 ते 500 लिटर पाणी प्रत्येक स्प्रेला वापरणं तितकंच गरजेचं आहे. बऱ्याच ठिकाणी तळातील पानं डावणी करप्यानं ग्रस्त झालेले आहेत, तर काही ठिकाणी पानं फाटलेले, त्या ठिकाणी खराब असलेले पानं काढून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जी बाग गार्डेन M45 गार्डेन कोसाईडचा वापर करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर ॲक्रोबॅट अधिक M45 हा एक स्प्रे आपल्याला उलटा पालटा घ्यायचा आहे. एका बाजूला 500 पाणी, दुसऱ्या बाजूला 500 पाणी, असं फेलफूटच्या आसपास आपल्याला एक स्प्रे उलटा पालटा घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपल्याकडे 100% कव्हरेज, पेनेट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन, डिपॉझिशन ह्या गोष्टी तिथे घडणार आहेत. त्यामुळे ॲक्रोबॅट आणि M45चा एक स्प्रे उलटा पालटा जाणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अल्कोहोल नावाचा स्टिकर पण तिथे आपल्याला घ्यायचं आहे. आणि अतिशय शांततेत आणि आत्मविश्वासानं आपल्याला काम करायचं आहे. कोणी म्हणाल काय सर, पुऱ्या गावातच पाऊस झाला, पुऱ्या गावातच पानं फाटली, पुऱ्या गावातच डावणी करपा आला, मग माझ्या बागेत आलं तर काय होणार आहे. पण मित्रांनो, असं तुम्ही समदुःखी अजिबात व्हायचं काही कारण नाही. साऱ्या गावात डावणी हो, परंतु माझ्या बागेत डावणी येणार नाही.
येऊ देणार नाही असा आत्मविश्वास आणि असा कॉन्फिडन्स असणं अत्यंत गरजेचं आहे। तुम्ही त्या एका विहिरीतली बेडकाची गोष्ट ऐकली असेल, तर एका विहिरीत 2 बेडूक असतात, ते वरती येण्याचा प्रयत्न करतात आणि आजूबाजूला सगळी गर्दी जमा होते आणि सगळे आरडाओरड करतात की वा 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 कमॉन 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 कमॉन। तर एक बेडूक खूप प्रयत्न करतो आणि तो शेवटी वरती येत असतो, आणि एक बेडूक तो खूप प्रयत्न करतो पण तो अजिबात वरती येत नाही। जेव्हा तो बेडूक वरती आला त्यावेळेस त्याला कळलं, त्याला विचारले की तू कसं काय वरती आला, इतकं अवघड चॅलेंज तू कसं काय पार केलं? तर तो म्हणे तुम्ही मला खूप चीअरअप करत होता आजूबाजूने, मी खूप आरडाओरडा ऐकत होतो, खूप चीअरअप करत होता, त्यामुळे मी तुमच्या चीअरअपच्या भरोश्यावरती मी वरती आलेलो आहे। पण ती सर्व मंडळी त्याला म्हणत होते का अरे मूर्खा, तू येऊ शकत नाही, इतकी उंच विहीर आहे, तू कशाला प्रयत्न करतो, मरून जाय, खालीच पड, खालीच बस, खालीच बस। पण हा बहिरा होता ॲक्च्युअली, याला काही ही वरची मंडळी काय बोलत होती ही त्याला काही ऐकू येत नव्हतं, आणि त्यानं पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न करून एक 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 इंच 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 चढाई करत करत तो त्या विहिरीच्या बाहेर पाऊल टाकतो। त्याच पद्धतीनं आपल्या गावात आजूबाजूच्या शेतकऱ्यांमध्ये अनेक डावणी करपेग्रस्त भाग असेल, म्हणून आपण त्यांच्या कंपूमध्ये न जाता आपण आपल्या त्या बहिऱ्या बेडकाप्रमाणे आपल्याला एक एक इंच भूमी लढत, एक एक प्रयत्न करत, एक एक स्ट्रॅटेजीचे पावलं उचलीत आपल्याला ह्या डावणी, करपा, घळकूच, पोगा स्टेजला घट जिरणे ह्या सगळ्या समस्येवरती मात करून बाहेर येणं गरजेचं आहे। तर अशा पद्धतीनं बेडकाची गोष्ट देखील तुम्ही आत्मसात केली पाहिजे। आणि मित्रांनो, डावणी हा काही फार डेंजर रोग अजिबात नाही, त्याला फक्त तुमचे पेशन्स, धीर, आत्मविश्वास आणि काम करण्याची तयारी ही तुम्हाला पाहिजे असणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? हा नक्कीच त्याचा दुसरा भाग गळकुजीवरती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत। तर ह्या व्हिडिओमध्ये आपण डावणी, करपा आणि त्याचबरोबर पोगा स्टेजमधल्या घट जिरणं या समस्येवरती आपण थोडीशी चर्चा केलेली आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच चांगला वाटला असेलच। हा व्हिडिओ जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि त्या बेडकाच्या स्टोरीप्रमाणे एकलो चला रे करत आपण एक एक इंच लढत कॉन्फिडन्सली आपल्याला या संकटातून मात करायची आहे। धन्यवाद।